हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर. आपला आजचं नेक्स्ट लेक्चर आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल रिलेटेड. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करत होतो तर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. ओके, आपण काय बघतोय बेसिक लेक्चर्स. काय बघतोय आपण बेसिक लेक्चर्स बघतोय केमिस्ट्रीचे. ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स बघितलेलं होतं. त्या अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्समध्ये स्टार्टिंग कुठून झालं तर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स सगळ्यात पहिला डोबेर्नियसनं सांगितलं, मग न्यूलँड्सनं सांगितलं आणि मग मेंडेलिव्हनं सांगितलेलं होतं. ओके, नाउ द नेक्स्ट अरेंजमेंट वॉज गिवन बाय द नेक्स्ट सायंटिस्ट. हु वॉज ही? हेनरी मोझेले, सर हेनरी मोझेले. ओके, ऍक्च्युली हा सगळ्यात सक्सेसफुल पिरियॉडिक टेबल म्हटला तरी पण चालेल. म्हणजे हा जो हेनरी मोझेलेने दिलेला पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, हा आजपर्यंत आपण यूज करतोय. हा आजपर्यंत आपण काय करतोय तर यूज करतोय आणि त्याला आपण काय म्हणतोय तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय म्हणतो आपण त्याला? मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बरं, ऍक्च्युली सर हेनरी मोझेलेनं ही जी अरेंजमेंट दिली मॉडर्न पिरियॉडिक टेबलची, ती कशी दिली आणि कोणत्या बेसिस वरती दिली ते थोडं आपण समजून घेऊया. ठीक आहे, बघा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय होतं की मॉडर्न पिरियॉडिक टेबल ऍक्च्युली दिलं कोणी तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा देणारा सर हेनरी मोझेले होता. ओके, नाउ सर हेनरी मोझेले बद्दल सांगितलं तर ही परफॉर्म्ड वन एक्सपेरिमेंट. त्याने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं काय केलं, वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आणि वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आणि त्यातले इलेक्ट्रॉन्स त्यानं बंबार्ड केले आणि ते इलेक्ट्रॉन्स जेव्हा बंबार्ड केले तेव्हा एक्सरेज काय झाले तर बाहेर पडले. काय बाहेर पडले? एक्सरेज बाहेर पडले. मग त्याला ना एक रिलेशन दिसलं त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरचा. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस. त्यावेळी असं माहित होतं की ॲटॉमिक नंबर Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन व्हॉट? न्यूक्लियस. नंबर ऑफ प्रोटॉन्स इन व्हॉट? न्यूक्लियस. सो अकॉर्डिंग टू हेनरी मोझेले डेव्हलप्ड वन रिलेशन. त्यानं कोणता रिलेशन डेव्हलप केला तर त्यानं असं बघितलं की जेव्हा तुम्ही वेगवेगळे एलिमेंट्स घेताय हा आणि त्याचे इलेक्ट्रॉन्स तुम्ही बंबार्ड करताय तर एक्सरे बाहेर पडतात आणि त्या एक्सरेची वेव्हलेंथ वेगवेगळी असते आणि डेफिनाइट असते. वेगवेगळी असते आणि डेफिनाइट असते हे बघितलं. मग त्यानं काय केलं, वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आणि त्याला डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर अरेंज केलं. मग त्यानं हायड्रोजन घेतले, त्याचे इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केले, त्याचे एक्सरेज जे बाहेर पडले त्याचं वेव्हलेंथ मेजर केलं. मग हेलियमला घेतलं, हेलियम ॲटॉमिक नंबर 2 होता, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. तर हेलियम घेतलं आणि हेलियमचे इलेक्ट्रॉन्स परत बंबार्ड केले, त्यातून जे एक्सरेज बाहेर पडले त्याची वेव्हलेंथ मेजर केली आणि त्यानं एक रिलेशन बघितलं की जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जातं ना तर एक्सरे जे बाहेर पडतात त्याची वेव्हलेंथ पण काय होत जाते? वाढत जाते. आणि आफ्टर सर्टन टाइम परत एक रिअकरन्स दिसतो, म्हणजे परत वेव्हलेंथ कमी होते, परत काय होत जाते? वाढत जाते, परत वेव्हलेंथ कमी होते, परत वेव्हलेंथ काय होत जाते? वाढत जाते. सो ही फाउंड आउट देयर इज अ रिलेशन बिटवीन द वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. बघा, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी रिलेटेड असतात. वेव्हलेंथ हा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असते. वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा and lambda is inversely proportional to what? Frequency. Lambda is inversely proportional to what? Frequency. Okay, so इथं रिलेशन फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये आपण पुढे बघणार आहे. हा, पण वेव्हलेंथ मेन हेनरी मोझेलेनं काय बघितलं तर वेव्हलेंथ बघितलेलं होतं. सो काय सांगितलं त्यानं की ही अरेंज द एलिमेंट्स. त्यानं एलिमेंट्स अरेंज केले डिपेंडिंग अपॉन इन्क्रीज ॲटॉमिक नंबर आणि त्यातून जेव्हा त्यानं बंबार्ड केले त्या इलेक्ट्रॉन्सला, त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉन्सला जेव्हा त्यांना बंबार्ड केलं तर एक्सरेज बाहेर पडले, त्या एक्सरेजच्या वेव्हलेंथ वाढत जात होत्या आणि आफ्टर सर्टन टाइम परत कमी व्हायच्या, परत वाढायच्या, परत कमी व्हायच्या, परत वाढायच्या. म्हणजे त्याला एक रिअकरन्स पण दिसलं, पिरियॉडिसिटी पण दिसली आणि डिपेंडिंग अपॉन दॅट त्यानं काय केलं तर पूर्ण पिरियॉडिक टेबल त्यावेळेचा पिरियॉडिक टेबल कम्प्लीट नव्हता, इनकम्प्लीट होता. आता जो आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघतोय तो लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, तो कम्प्लीट आहे. त्यामध्ये सगळे एलिमेंट्स कम्प्लिटली काय आहेत तर फिल्ड आहेत. त्यामधले सगळे एलिमेंट्स कम्प्लिटली काय आहेत तर फिल्ड आहेत. समजते मी काय सांगितलं? ठीक आहे. सो बघा, हेनरी मोझेलेस एक्सपेरिमेंट. सो मोझेलेस एक्सपेरिमेंट काय होतं? युजिंग एक्सरेज टू फाइंड ॲटॉमिक नंबर. हेनरी मोझेलेस सेट आउट टू रिझॉल्व दिस इश्यू युजिंग एक्सरेज. विच इश्यू? तर ॲटॉमिक मास जो होता त्याचे अनॉमलीज होते मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल मध्ये. So X-ray spectra, Moseley bombarded different elements
मोझेलेनं काय केलं, डिफरंट एलिमेंट्स घेतले आणि तर बंबार्ड केला त्याला विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. कशानं? विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स, कॉझिंग देम टू एमिट एक्सरेज. मग जेव्हा वेगवेगळे एलिमेंट्स बंबार्ड केले विथ विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स, त्यावेळी एक्सरेज जे बाहेर पडले, कॉझिंग देम टू एमिट एक्सरेज, एक्सरेज बाहेर पडले त्या बंबार्डमेंटमुळे. आणि त्यानं त्याची मेजर काय केली, वेव्हलेंथ. जे एक्सरेज बाहेर पडले, त्या बाहेर पडलेल्या एक्सरेजची त्यानं काय मेजर केली, वेव्हलेंथ मेजर केली ऑफ दिस एक्सरेज. आता ही फाउंड, मग ह्या वेव्हलेंथ मधनं काय दिसलं, ही फाउंड दॅट ईच एलिमेंट प्रोड्युसेस एक्सरेज विथ अ युनिक अँड कॅरेक्टरिस्टिक वेव्हलेंथ. म्हणजे दर एलिमेंट जेव्हा बंबार्ड करणार आहे तिथे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स, त्यावेळी जे काय एक्सरे एमिट झाले, ते एक्सरे एमिट झालेले त्याची वेव्हलेंथ जी होती ती स्पेसिफिक होती. आणि कोणत्याही एलिमेंटला ती वेव्हलेंथ काय झाली नाही तर रिपीट झाली नाही. सो ही सेड, he found that, what he found? He found that each element produced X-ray with a unique characteristic wavelength. ठीक आहे, मग त्यानं रिलेशन दिला त्याचा. सो बघा, this is a mathematical relation. This is a which relation? This is a mathematical relation. Now what is this relation? Mathematical relation काय आहे बघा. Most importantly, Moseley discovered a mathematical relation between the wavelength of X-rays and the atomic number. मी तुम्हाला सांगितलं वेव्हलेंथ आणि एक्सरेजचं रिलेशन, पण आपण त्यांना देताना फ्रिक्वेन्सी रिलेटेड तो रिलेशन दिलेला होता. मी तुम्हाला असं म्हटलं, लॅम्बडा हे वेव्हलेंथ असते आणि वेव्हलेंथ हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असते तर फ्रिक्वेन्सी न्यूला. ठीक आहे. सो ही फाउंड दॅट या अँड ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होतं त्यावेळी, ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन त्यावेळी काय होती, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. ठीक आहे. So he found that the square root of frequency of X-ray, square root of frequency of X-ray was proportional to the atomic number. मी तुम्हाला रिलेशन ही दिलाय. Square root of frequency of X-ray was directly proportional to atomic number. हा, Moseley's law was expressed this. इथे लिहायचं सोडून मी वरती लिहिले. ठीक आहे. Where हे F म्हणजे आपण न्यू लिहितो. न्यू is the frequency of the emitted X-ray. आणि झेड काय होता तर झेड हा ॲटॉमिक नंबर होता. मग त्यावरनं हे असं कन्क्लुजन त्यांना ड्रॉ केलं की मी तुम्हाला जसं म्हटलं की मग त्यांना वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आणि डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर घेतले. म्हणजे पहिला हायड्रोजन घेतला, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 होता, मग हेलियम घेतला, मग बेरिलियम, लिथियम घेतला ॲटॉमिक नंबर 3, मग बेरिलियम घेतला ॲटॉमिक नंबर 4, मग बोरॉन घेतला ॲटॉमिक नंबर 5, मग कार्बन घेतला ॲटॉमिक नंबर 6, मग नायट्रोजन घेतला ॲटॉमिक नंबर 7. असे वेगवेगळे एलिमेंट डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर जेव्हा त्यांना घेतले, त्यावेळी त्याला असं दिसलं की एक्सरेची वेव्हलेंथ चेंज होत चालली आहे. स्पेसिफिक वेनं वेव्हलेंथ चेंज होतीये, वाढत चालली आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण कमी होत जाणार आहे. जर वेव्हलेंथ वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी कमी होणार, कारण वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. आणि आफ्टर सर्टन टाइम ना ती परत वेव्हलेंथ एकदम जी वाढत गेलेली होती परत सडनली कमी झाली, परत वाढली, परत कमी झाली. म्हणजे त्याला असं दिसलं की हा त्यामध्ये रिपिटेशन पण आहे की आफ्टर सर्टन टाइम वेव्हलेंथ कमी होते, परत वाढत चालली आहे. सो ही सेड की जसं मेंडेलिव्हने सांगितलं की ॲटॉमिक मास, the physical and chemical properties of elements are periodic function of atomic mass. असं कोणी सांगितलेलं होतं, मेंडेलिव्हने. तर हेनरी मोसेलेनं म्हटलं की नाही, ॲटॉमिक मास हे त्याचं पिरियॉडिक फंक्शन प्रॉपर्टी नाही आहे. ॲटॉमिक नंबर इज द पिरियॉडिक फंक्शन प्रॉपर्टी. पिरियॉडिक फंक्शन प्रॉपर्टी म्हणजे ॲटॉमिक नंबरवरती बेस जेव्हा तुम्ही एलिमेंट्स अरेंज करणार आहे तर आफ्टर सर्टन टाइम त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होणार आहेत. दॅट इज पिरियॉडिसिटी, दॅट इज रिअकरन्स. पिरियॉडिसिटी म्हणजे रिअकरन्स. पिरियॉडिसिटी म्हणजे काय असते, रिअकरन्स. पिरियॉडिसिटी म्हणजे काय असते, रिअकरन्स. मी काय म्हटलं, इफ यू गो ऑन अरेंजिंग द एलिमेंट्स, जर तुम्ही म्हणजे हेनरी मोझेलेनं केलं, जेव्हा त्याला एलिमेंट्स डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर अरेंज केलं तर त्याला वेव्हलेंथ चेंज होताना दिसली. आणि आफ्टर सर टाइम परत वेव्हलेंथ कमी झाली, परत वाढली, परत कमी झाली, परत वाढली, हा सिक्वेन्स दिला. म्हणजे त्याला असं दिसलं की हे रिपिटेशन आहे. रिपिटेशन आहे म्हणजे रिअकरन्स आहे. मग त्यावेळेनं त्यांना काय दिलं तर त्याचा लॉ सांगितला, त्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ म्हणतो. कसला लॉ म्हणतो आपण त्याला, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. आणि मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे, मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे तर मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. द फिजिकल अँड व्हॉट, द फिजिकल अँड केमिकल properties
the physical and chemical properties of element are what? Are periodic function. Are periodic function of what? Are periodic function of atomic number. कशाचे periodic function आहे? atomic number, atomic mass चे नाहीत. आणि हे ट्रू पण होतं, कारण खूप सारे अनॉमलीज जे मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये होते, मग ते पोझिशन ऑफ एलिमेंट असू देत, आयसोटोप्स असू देत, हा इनकरेक्ट ॲटॉमिक मासेसचं रिलेशन असू दे, हे सगळे जे काही मॅक्झिमम ड्रॉबॅक्स होते ते रिमूव्ह झाले. हे बघा, मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये जे मॅक्झिमम ड्रॉबॅक्स होते ते रिमूव्ह झाले हेनरी मोझेलेच्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, एक्सेप्ट वन. कोणता एक्सेप्ट वन सांगा? पोझिशन ऑफ हायड्रोजन. कोणाची पोझिशन? कोणाची पोझिशन? हायड्रोजनची पोझिशन. ही वॉज अनेबल टू एक्सप्रेस अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पण आपण पोझिशन हायड्रोजनची परफेक्टली देऊ शकलो नाही, म्हणजे हेनरी मोझेलेला, कारण ते ग्रुप 1 सारखेही बिहेव होते आणि ग्रुप 17 सारखेही बिहेव करत होते. सेम जे मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये होतं, ग्रुप 1A सारखंही बिहेव करत होते आणि ग्रुप 7A सारखंही बिहेव करत होते. सो पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज स्टील अँड काय म्हणतो तिथं अनॉमली होती. ठीक आहे, फाईन. सो हेनरी मोझेलेचा लॉ काय होता मॉडर्न पिरियडिक टेबलचा, की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. नाउ इम्पॅक्ट ऑफ मोझलेस फाइंडिंग. काय होतं इम्पॅक्ट? ॲटॉमिक नंबर हा मोर करेक्ट वे होता डिटरमाइन करण्यासाठी, कारण जे काय ॲटॉमिक मासेस रिलेटेड प्रॉब्लेम होते, तुम्ही म्हणणार काय ॲटॉमिक मासेस रिलेटेड प्रॉब्लेम होते, तर फॉर एक्झाम्पल कोबाल्टचा ॲटॉमिक मास घेतला आणि निकेलचा ॲटॉमिक मास घेतला, तर कोबाल्टचा ॲटॉमिक मास 58.91 काहीतरी होता आणि निकेलचा ॲटॉमिक मास 58.76 होता. युनिफाईड मास आपण कन्सिडर करू. आपण काय म्हणतो, म्हणजे आपण नाही, मेंडेलियसनं काय म्हटलं, तुम्ही जेव्हा एलिमेंट्स अरेंज, त्याने जेव्हा एलिमेंट्स अरेंज केले पिरियडिक टेबल मध्ये, ते कशाच्या बेसिसवरती केलेले होते? डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. कशावरती केलेले होते? डिपेंडिंग अपॉन व्हॉट? डिपेंडिंग अपॉन व्हॉट? डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. मग मला सांगा, कोबाल्ट टू निकेल जाताना ॲटॉमिक मास वाढलाय का? नाही वाढलेला. ॲटॉमिक मास वाढलाय का? नाही वाढलेला. चल एकच मिनिट, हे बघा, मी तुम्हाला इमेज दाखवते त्याची. एकच मिनिट थांबा. ह्याला मोठं करूया आणि जर पॉसिबली छोटं झालं तर छोटं पण करूया. जर साईडच ठेवते बाबा, काय करूया त्याला, वेगळंच ठेवूया. नंतर ना प्रॉब्लेम नको परत स्लाइडला आपल्या, कारण ते नंतर परत डिलीट करायला लागतं. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसते का बघा, ह्याला पोझिशन काय म्हटलं, हे जे काय एलिमेंट्स आहेत डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज केले मेंडेलियसनं. हा मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे, हा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला होता. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं किंवा आपण डिस्कस केलेलं ॲटॉमिक मास रिलेटेड कन्सेप्ट. कोबाल्ट आणि निकेल बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक मास काय होता? 58.93. निकेलचा ॲटॉमिक मास काय होता? 58.71. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी आहे तो पहिला प्लेस करायला पाहिजे होता, आणि जर ॲटॉमिक मास जास्त आहे तो नंतर प्लेस करायला पाहिजे होता. पण काय झालं की हे जे ग्रुप आहे ना, ह्या ग्रुपमध्ये, ट्रान्झिशन सिरीजच्या ह्या ग्रुपमध्ये, रोडियमच्या ग्रुपमध्ये, कोणाच्या ग्रुपमध्ये? रोडियमच्या ग्रुपमध्ये तो कोबाल्ट मॅच होत होता, त्याच्या प्रॉपर्टीज आणि रोडियमच्या प्रॉपर्टीज मॅच होते. म्हणून मेंडेलिव्हनं काय म्हटलं की ॲटॉमिक मासेसला नंतर कन्सिडर करूया, केमिकल प्रॉपर्टीला पहिला कन्सिडर करूया, आणि कोबाल्टची केमिकल प्रॉपर्टी रोडियमच्या ग्रुपला मॅच होते म्हणून त्यानं रोडियम मध्ये प्लेस केलं. आणि त्यानं म्हणजे स्वतःच्याच पिरियडिक लॉच्या अगेन्स्ट गेला की ॲटॉमिक मास ज्याचं कमी आहे त्याला पहिला प्लेस केलं, आणि ॲटॉमिक मास ज्याचं जास्त आहे त्याला नंतर प्लेस केलं. पण यू नो व्हॉट, ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हा इश्यू निघून जातो का? तर तिथं असं दिसलं बाळांनो, त्या केसमध्ये असं दिसलं की जे ॲटॉमिक नंबर होतं ना ते कोबाल्टचं कमी होतं आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर काय होता? जास्त. त्यामुळे जी पोझिशन त्याने दिलेली ती बरोबर होती,
पण त्याचं एक्सप्लेनेशन चुकीचं होतं, कारण त्याला ॲटॉमिक नंबर ही कन्सेप्टच त्यावेळी माहीत नव्हती. आणि ॲटॉमिक नंबर इज रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी अँड एक्सरेज, हे सगळं नंतर ना आलं. ठीक आहे, फाईन. त्याची प्लेसमेंट बरोबर होती पण एक्सप्लेनेशन चुकीचं होतं. सो कोबाल्ट आणि निकेल जेव्हा घेतलं, ठीक आहे, कोबाल्टचा ॲटॉमिक मास किती असते? 58.93 असते आणि निकेलचा ॲटॉमिक मास 58.71 आहे. हा, आणि काय केलं मेंडेलिव्हजनं? पहिला कोबाल्ट प्लेस केला आणि नंतर निकेल प्लेस केलं. ऍक्च्युली पहिला निकेल प्लेस करायला पाहिजे होतं, नंतर कोबाल्ट, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण ही जी पोझिशन्स आहेत, पहिला कोबाल्ट आणि नंतर निकेल, हे बरोबर निघालं का? तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 असतं आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर काय होता? 28. येस, त्याचा रिलेशन ऍक्च्युली मेनली ॲटॉमिक नंबर बरोबर होता, म्हणून कोबाल्ट तो ह्या ग्रुपमध्ये काय होत होता? मॅच, आणि निकेल ह्या ग्रुपमध्ये काय होता? मॅच. ॲटॉमिक मासेस त्यांचं करेक्टच होतं. इनकरेक्ट ॲटॉमिक मासेस वगैरे काय ऍस्पेक्ट जे मेंडेलिव्हनं म्हटलं की नाही त्याचा ॲटॉमिक मास चुकला असेल वगैरे, ती काय ऍस्पेक्ट लागत नाही. सिमिलरली टेलुरियम आणि आयोडीन जो होता, कोण होता? टेलुरियम आणि कोण होता? आयोडीन. त्यांच्या पण ॲटॉमिक मासेस मध्ये प्रॉब्लेम आला. टेलुरियमचा ॲटॉमिक मास जास्त होता, पहिला प्लेस केला गेला, आणि आयोडीनचा ॲटॉमिक मास कमी होता, नंतर प्लेस केला गेला. पण आयोडीनचा ॲटॉमिक नंबर हा जास्त होता टेलुरियमच्या ॲटॉमिक नंबर पेक्षा, त्यामुळे ती जे काही रिप्रेझेंटेशन होती मेंडेलिव्हच्या अरेंजमेंट बरोबर होती, पण रिझन चुकीचं होतं की नाही त्याचे मास चुकले असतील वगैरे. नो, त्याचे ॲटॉमिक मासेस करेक्ट होते, पण त्याचा रिलेशन कशाची होता? ॲटॉमिक नंबरशी. त्याचा रिलेशन कशाची होता? ॲटॉमिक नंबरशी. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे, नेक्स्ट बघा. बघा, atomic number as an organizing principle. Moseley's work established that the atomic number is the periodic function of an element and not the atomic weight is the fundamental property of that determines an element's position in the periodic table and its chemical behavior. Atomic number ही fundamental property आहे जी एलिमेंटची पोझिशन पिरियॉडिक टेबल मध्ये डिसाइड करते, आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण कोण करते? डिसाइड. कोण करते? कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी डिसाइड करते? ॲटॉमिक नंबर. कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी डिस्क्राइब करते? ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, फाईन. रिझॉल्युशन ऑफ दिस अनॉमलीज कसं झालं? अरेंजिंग द एलिमेंट बाय ॲटॉमिक नंबर रिझॉल्व द इनकन्सिस्टन्सीज ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. कोणती इनकन्सिस्टन्सी? जी आता मी तुम्हाला सांगितली, कोबाल्ट आणि निकेलची. दुसरी कोणाची होती? टेलुरियम आणि आयोडीनची पोझिशन मध्ये. सो टेलुरियम अँड आयोडीन फॉर एक्झाम्पल फेल into a correct position when ordered by the atomic number. हे मी तुम्हाला आताच सांगितलं. प्रेडिक्शन ऑफ न्यू एलिमेंट्स. Moseley's work also predicted the existence of undiscovered element. हे तर मेंडेलिव्हने सांगितलेलं होतं. मेंडेलिव्हने जसे एम्प्टी स्पेसेस ठेवलेले, तसं हेनरी मोझेलेने सगळ्यात पहिला तर खूप सारे म्हणजे खूप सारे असे काय, एक 2-3 एलिमेंट डिस्कवरी केले आणि त्यांना पिरियॉडिक टेबल मध्ये थोडी एम्प्टी स्पेस ही ठेवली, थोडी एम्प्टी स्पेस ही ठेवली की फ्युचर मध्ये ते एलिमेंट्स तुम्हाला मिळतील, या बेसिस वरती. सो मोझेलेस वर्क ऑल्सो प्रेडिक्टेड द एक्झिस्टन्स ऑफ अनडिस्कवर्ड एलिमेंट्स and their atomic number which help to guide their eventual discovery in the future. सी, हेनरी मोझेलेचा जेव्हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल माहित झाला त्यावेळी तो इनकम्प्लीट होता, कारण खूप सारे एलिमेंट्स मिळायचे होते त्याच्याप्रमाणे, आणि पण आता जो आपण बघतो मॉडर्न पिरियॉडिक टेबल तो कम्प्लीट आहे. त्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत? 118. किती एलिमेंट्स आहेत? 118. किती एलिमेंट्स आहेत? 118. समजते मी काय सांगते? ओके, आता पुढे बघा. ठीक आहे, आता बघा, वाय दिस वॉज अ बिग डील. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल वाय इट वॉज अ बिग डील? बिकॉज खूप सारे अनॉमलीज रिलेटेड टू आयसोटोप्स. आता कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 हे आयसोटोप्स आहेत ना, सेम एलिमेंट्स आहेत. मग मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये ह्याला 3 वेगवेगळ्या पोझिशन द्यावे लागले असतील, पण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये एकच पोझिशन बास आहे, कारण ह्या सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर्स काय आहेत तर सेम. आयसोटोप्स म्हणजे काय असतात? आयसोटोप्स आर दोस ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास वेगळा आहे. आणि फक्त कार्बनचेच आयसोटोप्स आहेत असं नाही आहे.
बेरिलियमच्या बोरॉनचे आयसोटोप्स होते, बेरिलियमचे आयसोटोप्स होते, कार्बनचे आयसोटोप्स होते, नायट्रोजनचे आयसोटोप्स होते, ऑक्सिजनचे आयसोटोप्स होते, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्सचे तर खूप सारे आयसोटोप्स असतात. मग ती जी अनॉमली होती रिलेटेड टू आयसोटोप म्हणजे ॲटॉमिक मास चेंज झाला तर पोझिशन चेंज व्हायला पाहिजे मेंडेलियस पिरियॉडिक टेबल मध्ये. पण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये त्याची काही गरज लागली नाही. का गरज लागली नाही? द क्वेश्चन इज का गरज लागली नाही? गरज लागली नाही कारण ॲटॉमिक नंबर त्या आयसोटोपचा काय होता? सेम. मग ॲटॉमिक नंबर जर सेम असेल तर एकच पोझिशन मिळणार पिरियॉडिक टेबल मध्ये. ठीक आहे, ओके. सो अंडरस्टँडिंग द ॲटॉमिक स्ट्रक्चर, Moseley's experiment provided insight into the structure of atom. Insight into the structure of atom की कसं रिलेटेड आहे न्यूक्लियस वगैरे. लिंकिंग एक्स-रे स्पेक्ट्रा टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द व्हॉट? न्यूक्लियस. ठीक आहे. फाउंडेशन ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. आता मॉडर्न केमिस्ट्री कसं तर पिरियॉडिक टेबल मध्ये जे काय एलिमेंट्स होते त्यांचं अरेंजमेंट असतं. म्हणजे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील आणि जी काही बाहेरच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती केमिकल रिएक्टिव्हिटी डिपेंड राहते. हेही एक रिलेशन होता जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आपण यूज करतो. पण ते जे काय रिलेशन मिळाला तो हेनरी मोझेलेच्या कन्सेप्टला मॅच होत होता. कोणाच्या कन्सेप्टला मॅच होत होता? हेनरी मोझेच्या. कसं ते बघूया पुढे. सो फाउंडेशन ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. His work laid the foundation for our modern understanding of the periodic table and the properties of element. Moseley's experiments were crucial step in refining the periodic table and highlighting the importance of what? Atomic number. What they were highlighting? They were highlighting the importance of what? Atomic number. See what I told you? Maximum of the anomalies which are present in the Mendeleev's periodic table. Maximum जे काय anomalies Mendeleev's periodic table मध्ये होते ते maximum related to isotope, related to incorrect mass, related to position of the some elements. ज्याचा atomic mass जास्त आहे त्याला पहिला प्लेस केलं, ज्याचा atomic mass कमी आहे नंतर प्लेस केलं. हे रिलेशन्स. आणि दोन एलिमेंट्स आणि किती, दोन एलिमेंट्सच्या मध्ये आणि किती एलिमेंट्स बसू शकतात तोही रिमूव्ह झाला ड्रॉबॅक. कारण ॲटॉमिक नंबर हा कायम होल नंबर आहे. कारण तो नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हायड्रोजन आणि हेलियम आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. त्याच्यामध्ये आणि एलिमेंट्स बसू शकत नाही. माहित झालं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. कोणाचा ॲटॉमिक नंबर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 6. आणि निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 10. मग त्याच्यामध्ये आणि किती एलिमेंट्स बसू शकतात? 3. हेही माहित झालं. समजतंय का? ठीक. नेक्स्ट बघा. Now clear organization based on atomic number. See, these all are advantages of modern periodic table. हे modern periodic table चे advantages आहेत. हे समजून घ्या म्हणजे आपण पुढे periodic table सोपं जातं. आता हे repeated points आहेत. ठीक आहे. Merits काय होतं? Clear organization based on atomic number. काय? Arranging the elements by increasing atomic number of protons provides a more logical and consistent organization compared to Mendeleev's periodic table जे based on atomic weight होता आणि त्यामुळे काय होते थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. ओके. काय तर ॲटॉमिक मास रिलेटेड. दिस एलिमिनेट्स द इनकन्सिस्टन्सीज दॅट वेर प्रेझेंट इन द मेंडेलिव्ह टेबल सच एज प्लेसमेंट ऑफ एलिमेंट्स लाईक आर्गॉन अँड पोटॅशियम. ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ प्रॉपर्टीज. आता ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे काय? इथं बघा हा ग्रुप आहे. कधीही मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे एलिमेंट सेम ग्रुप मध्ये असतात, हायड्रोजनला सोडून द्या, सेम एलिमेंट मध्ये सेम ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात त्या सेम ग्रुप मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय असतात तर सेम. हा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम हे सेम ग्रुप मध्ये आहेत म्हणजे यांचे केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? सेम. काय सेम असतात त्यांचे? काय सेम असतात त्यांचे? केमिकल प्रॉपर्टीज. काय सेम असतात त्यांचे? केमिकल प्रॉपर्टीज. हे बघा दर ग्रुपमध्ये जे काय एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये जे काय एलिमेंट्स आहेत निकेल, पॅलेडियम, प्लॅटिनम, डामस्टेडियम प्रॉपर्टीज सेम आहेत. बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, निओनियम प्रॉपर्टीज काय आहेत तर सेम. काय सेम आहेत? प्रॉपर्टीज काय आहेत तर सेम. काय सेम आहेत? प्रॉपर्टीज काय आहेत तर सेम. समजते का मी काय सांगितलं? येस और नो? सो येस. So this elements the inconsistency, accurate prediction of properties. काय? The arrangement allows for more accurate prediction of properties. More accurate म्हणजे जर सेम ग्रुप मध्ये तो एलिमेंट आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत? सेम. का? नंतरनं बघायचं. का? नंतरनं बघायचं. आणि लेफ्ट टू राईट जर आपण गेलं तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज पण काय होतात? चेंज.
हे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जस्टिफाय करू शकतो आपण त्या गोष्टी. ठीक आहे. So yes, the arrangement allows us more accurate prediction of properties of elements and their compounds. Advantages: elements in the same group, vertical column, have similar chemical properties because they have same number of valence electron in its outermost shell. See, पुढच्या लेक्चर मध्ये मी बोहर्स आणि बरीची कन्सेप्ट जेव्हा सांगणार आहे त्यावेळी व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात आणि व्हॅलेन्सी कशी रिलेटेड आहे हे पण एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो दिस मेक्स इट इजियर टू अंडरस्टँड हाऊ एलिमेंट्स विल रिॲक्ट. नेक्स्ट बघा, केमिकल बिहेवियर. आता मी सांगितलं केमिकल बिहेवियर इज टोटली रिलेटेड टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एक तुम्हाला एक्झाम्पल देते. लिथियम आहे, ॲटॉमिक नंबर 3 आहे. सोडियम आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे तर 11 आहे. पोटॅशियम आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे तर 19 आहे. हा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. रुबिडियम आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे तर 37. हे एवढेच घेते. ह्याच्यामध्ये जर एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स कसे अरेंज होतात तर पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2. मग राहिला इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2. दुसऱ्या शेलमध्ये किती बसू शकतात 8च बसू शकतात. मग तिसऱ्या शेलमध्ये राहिला किती तर 1. सिमिलरली पोटॅशियमला पण पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये 8 आणि चौथ्या शेलमध्ये 1. रुबिडियमला काय असते पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये 18, चौथ्या शेलमध्ये 8 आणि पाचव्या शेलमध्ये 1. हे सेम ग्रुपला बिलॉंग करतात. हे सेम ग्रुपला बिलॉंग करतात आणि ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होते सेम. बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होते सेम. काय सेम होते बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होते सेम. बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम आहेत म्हणजे ते इलेक्ट्रॉन तेवढेच लूज करू शकतात, एकच इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. आता इलेक्ट्रॉन लॉस, गेन आणि शेअरची कॅपॅसिटी केमिकल प्रॉपर्टी डिफाइन करते म्हणजे त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत हे कोणत्याही दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिॲक्ट होताना सेम कन्सेप्टने रिॲक्ट होणार आहे. ते कायम एक इलेक्ट्रॉन काय करणार आहेत तर लूजच करणार आहे. दिस इज केमिकल बिहेवियर. Chemical behavior means how many electrons they can lose, gain or share to form a compound. आणि एखाद्या सेम ग्रुप मधल्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात त्यामुळे त्या ग्रुप मधल्या केमिकल बिहेवियर काय असतो सेम. पण जर आपण पिरियड मध्ये बघितलं तर दरवेळी एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत जातो. आपण बघायचं आहे पुढे ऍड होऊन जातो त्यामुळे त्याचे प्रॉपर्टीज काय होत जातात तर चेंज होत जातात. ठीक आहे. सो बघा The modern periodic table helps to explain the chemical behavior of element based on their electronic configuration. म्हणजे तो एक किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, किती इलेक्ट्रॉन गेन करू शकतो किंवा तो इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो का. जर तो इलेक्ट्रॉन शेअर करतो तर कसला बॉन्ड फॉर्म होणार, जर तो इलेक्ट्रॉन लूज करतोय तर कसला बॉन्ड फॉर्म करणार. मग तो इलेक्ट्रॉन लूज करतोय तर तो कोण आहे. कारण एलिमेंट्सला आपण फर्दर 3 टाइप मध्ये क्लासिफाय करतो, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स. एलिमेंट्सला आपण किती टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो 3, मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय असतात तर मेटलॉइड्स असतात. ठीक आहे. सो अंडरस्टँडिंग हाऊ इलेक्ट्रॉन्स आर अरेंज्ड इन atoms helps us to predict the how element will form chemical bond and react with each other. म्हणजे जर त्यांना 1 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन लूज केले, टोटल लॉस आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. टोटल लॉस आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर काय बॉन्ड फॉर्म होतो आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असतो. ठीक आहे. नाउ अकॉमोडेशन ऑफ आयसोटोप्स. हे मी तुम्हाला म्हणजे रिसेंटच लेक्चर मध्ये सांगितलं. काय सॉरी मी स्क्रीनकडे बघते, कसं आहे मला जरा चेक करावं लागतं. ही माझी इथं स्क्रीन आहे, इथं समोर स्क्रीन नाही आहे, नक्की पुढे लिहून घेऊन थोड्या दिवसात इथं दिसतंय मला जे मी तुम्हाला शिकवते. तर मी 10 वेळा इथं बघितलं तर सॉरी. ओके. अकॉमोडेशन ऑफ आयसोटोप्स. मी म्हटलं आयसोटोप्स म्हणजे काय असतात. आयसोटोप्स आर ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट ॲटॉमिक मास. 12, 13, 14 असू दे की ॲटॉमिक मास आयसोटोपचा वेगळा, पण त्याला पोझिशन काय मिळणार आहे पिरियडिक टेबल मध्ये एकच मिळणार कारण त्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल बेस्ड ऑन काय आहे ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबल बेस्ड ऑन काय आहे ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबल बेस्ड ऑन काय आहे ॲटॉमिक नंबर. म्हणजे म्हणजे आयसोटोपची पण कन्सेप्ट जी अनॉमली होती ती रिमूव्ह होते. सो आयसोटोप्स atoms ऑफ सेम एलिमेंट विथ डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स do not need to be placed in separate boxes in the periodic table, जे की मेंडेलिव्स मध्ये करायला लागलं असतं. पण हे बघा जेव्हा मेंडेलिव्सने पिरियडिक टेबल दिला त्यावेळी आयसोटोप्स माहीतच नव्हते त्यामुळे तो डिमेरिट नंतर येतो आयसोटोप्सचा. त्यामुळे मेंडेलिव्सचा त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो सिन्स द टेबल इज बेस्ड ऑन atomic number of protons, isotopes naturally fit into the same position. आता काय झालं की ॲटॉमिक नंबर माहित झाला, एलिमेंट्स मध्ये जे काही शेल्स आहेत
त्या शेल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कसे अरेंज होतात ते माहित झाले, आणि त्यामुळे बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे माहित झाले, आणि बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे माहित झाल्यामुळे आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करू शकतो. आणि त्यामुळे स्टुडंट्सना इझी झालं ॲटॉमिक नंबरवरनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणे आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरनं प्रेडिक्ट करणे की तो मेटल असेल, नॉन मेटल असेल, मेटलॉइड असेल, तो इलेक्ट्रॉन लॉस करणार, गेन करणार, शेअर करणार. समजते का मी काय सांगते? सो इझी रिमेंबरन्स अँड यूज काय होतं? मेरिट्स. द स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल इज रिलेटिव्हली सिम्पल अँड सिस्टमॅटिक, making it easier to remember and use. So students and the scientists can quickly find the information about the elements, predict their properties and understand the chemical reactions easily. आणि काय करू शकता? केमिकल रिएक्शन्स इझिली अंडरस्टँड करू शकतात. हे बघा, जर तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल समजला, त्याचे फिलिंग समजलं, त्याचे पोझिशन समजले, जे काय एलिमेंट्स आहेत, तुम्ही होणार 118 एलिमेंट्स आहेत कसे पाठ करायचे. बाळांनो खूप सोपं आहे, आपण थोडं थोडं करत जाणार आहे. 12वी संपेपर्यंत आपल्याला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक सगळं पाठ होतंय, पण तेवढं कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. तेवढी काय ठेवायला पाहिजे? कन्सिस्टन्सी. हे समजले का मॉडर्न पिरियडिक टेबलचे पॉइंट्स? नेक्स्ट बघा. सी दिस इज मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि हा हेनरी मोझेलेने दिलेला नाहीये, हा हेनरी मोझेलेचाच मॉडिफाईड मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. हा हेनरी मोझेलेचा काय आहे? तर हा हेनरी मोझेलेचा मॉडिफाईड मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. असं का म्हणतो? तर जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल हेनरी मोझेलेने दिलं त्यावेळी त्याचा 7th पिरियड जो होता ना, तो 7th पिरियड इनकम्प्लीट होता. पण आता जो लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण जो म्हणतो, जो IUPAC न पब्लिश केला, तो कम्प्लीट मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. आणि त्यामध्ये टोटल किती एलिमेंट्स माहित आहेत मला? 118 एलिमेंट्स. ते सगळे 118 एलिमेंट्स आपल्याला माहित आहेत. ते सगळे 118 एलिमेंट्स आपल्याला माहित आहेत. समजते का मी काय सांगितलं? यस और नो? ठीक आहे. आता हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलला आपण 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलला आपण किती ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेलं आहे? 4. कोणते 4 ब्लॉक बघा? तर ठीक आहे, ब्लॉकच्या आधी मी थोडं पिरियड्स आणि ग्रुप्स बद्दल सांगते. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स दिसतील. काय दिसतील? हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल रोज हे असे हॉरिझॉन्टल रोज आहेत. काय काय आहे? हॉरिझॉन्टल रोज. सो दिस आर द हॉरिझॉन्टल रोज. दिस आर द हॉरिझॉन्टल रोज. दिस आर द हॉरिझॉन्टल रोज. ओके. सॉरी, आय एम रिपीटिंग, बट रिपीटेशन मेक्स आवर लाईफ इझी. वेन वी रिपीट सर्टन थिंग, आपण 10 वेळा एखादी गोष्ट रिपीट करतो तर आपल्या लक्षात राहतं. सो मी सांगितलं हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज पीरियड्स. Horizontal rows are called as periods. Horizontal rows are called as periods. Okay, fine. आणि सी हॉरिझॉन्टल रोज काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे काय हॉरिझॉन्टल रोज आहेत त्या हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतो? तर पिरियड्स. काय म्हणतो त्याला आपण? पिरियड्स. आणि व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभे कॉलम्स, उभे कॉलम्स, उभे कॉलम्स, उभे कॉलम्स, उभे कॉलम्स, उभे कॉलम्स यांना ग्रुप म्हणतो. So horizontal rows are called as horizontal rows are called as horizontal rows are called as periods. And vertical columns are called as vertical columns are called as groups. 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 समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? सो जो 100 जे काय 118 एलिमेंट्स आहेत ते 118 एलिमेंट्स ह्या हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स मध्ये प्लेस केलेले आहेत आणि ते 118 परफेक्ट होतात. मी ते दाखवते पण तुम्हाला 118 कसे होतात, पण तेवढं पेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजे बघायचं. ठीक आहे, फाईन. मग ठीक आहे, आता हे पिरियड्स किती आहेत? तर टोटल 7 पिरियड्स आहेत बाळांनो. टोटल हॉरिझॉन्टल रोज जे आहेत ते किती आहेत? तर 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. हॉरिझॉन्टल रोज किती आहेत? देयर आर टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो. 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो? पिरियड. 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो? पिरियड. 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो? तर पिरियड. सो टोटल पिरियड्स किती आहेत बघा. हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे,
हा 5th पिरियड आहे, हा 6th पिरियड आहे आणि हा 7th पिरियड. टोटल 7 पिरियड आहेत. ठीक आहे. तुम्ही म्हणणार हे 2 आहेत की वेगळे? हे 2 वेगळे नाही आहेत. हे लॅन्थनम, हा लॅन्थनम इथं असतो 57. लॅन्थनमची पोझिशन इथे आहे. आणि लॅन्थनमच्या पुढचे सीरियम टू लुथेटियम हे इथंच असतात, ह्याच पोझिशनला असतात, थर्ड ग्रुपलाच असतात. पण ते पूर्ण पिरियडिक टेबलला डिस्टर्ब करतील म्हणून सेपरेटली सिरीज म्हणून प्लेस केले. म्हणजे लॅन्थनम बिलॉंग्स टू 6th पिरियड, लॅन्थनॉइड सिरीज ज्याला आपण म्हणतो. सिमिलरली हे ऍक्टिनियम जो आहे, हा ऍक्टिनियम इथं असतो इथं. आणि त्याच्या पुढचे 14 एलिमेंट थोरियम टू काय आहेत तर लॉरेन्शियम, थोरियम टू काय आहेत तर लॉरेन्शियम, ते सेपरेटली ऍट द बॉटम प्लेस केले. तर परत हे जर मी आहे तसं ग्रुप 3 मध्ये प्लेस केलं असतं तर हे पूर्ण डिस्टर्ब झालं असतं. ठीक आहे. सो त्यामुळे युअर लॅन्थनॉइड सिरीज बिलॉंग्स टू 6th पिरियड अँड युअर ऍक्टिनॉइड सिरीज बिलॉंग्स टू 7th पिरियड. ठीक आहे. सो देर आर हाऊ मेनी पिरियड्स? 7 पिरियड्स. अँड ग्रुप्स, किती ग्रुप्स आहेत तर 18 ग्रुप्स आहेत. वर्टिकल कॉलम्स, किती वर्टिकल कॉलम्स आहेत तर 18. कोणता तर हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे, हा थर्ड कॉलम आहे, हा 4th, हा 5th, हा 6th, हा 7th, हा 8th, हा 9th, हा 10th, हा 11th, हा 12th, हा 13th, हा 14th, हा 15th, हा 16th, हा 17th आणि हा 18th. हे जे वर्टिकल कॉलम्स आहेत ह्याला आपण ग्रुप्स म्हणतो. सो पिरियड्स किती आहेत तर 7 पिरियड्स आहेत आणि ग्रुप्स किती आहेत तर 18 ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत? 18 ग्रुप्स आहेत. हे बघा, तुम्ही म्हणणार ह्याचा ग्रुप वेगळा आहे का? नाही. हे जे सीरियम टू लुथेटियम आहे किंवा हे थोरियम टू लॉरेन्शियम जे आहे हे इथं असतात बाळांनो, लॅन्थनमच्या पुढे. इथं लॅन्थनम असतो ज्याचा ॲटॉमिक नंबर 57 आहे, त्याच्या पुढचे 58 टू 71. आणि इथं ऍक्टिनियम आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे 89, त्याच्या पुढचे थोरियम टू लॉरेन्शियम हे सेपरेटली बॉटमला प्लेस केलेत, पण हे थर्ड ग्रुपलाच बिलॉंग करतात. हे सीरियम टू लुथेटियम जे 14 एलिमेंट्स आहेत हे थर्ड ग्रुपलाच बिलॉंग करतात. थोरियम टू लॉरेन्शियम हे 14 एलिमेंट्स आहेत हे थर्ड ग्रुपलाच बिलॉंग करतात, दुसऱ्या कोणत्या ग्रुपला बिलॉंग करत नाही. दिस इज अन ओव्हरव्ह्यू बाळांनो. ठीक आहे. सो आता हा लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल डिस्कस करायचं आहे. कसे एलिमेंट्स अरेंज केलेत, काय आहे, पिरियड्स मध्ये कसे एलिमेंट्स अरेंज केलेत, ग्रुप मध्ये कसे एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत, आणि सगळ्यात पहिला बोहर्स आणि बरीचा रूल बघायचा. सो स्टे कनेक्टेड आणि तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा. हे ब्रिज कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर. बाय.